Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आता संपायला आलेलं आहे आणि या अधिवेशनातली एक तरी गोष्ट लक्षात राहावी असं खरं तर काहीच घडलेलं नाहीये. म्हणजे अधिवेशन आपण पाहिलं तर ती बऱ्याचदा खूप वादळी ठरतात. असं नाहीये की महाराष्ट्रात कुठले मुद्दे नाहीयेत. मुद्दे अनेक आहेत, सर्वसामान्यांचे आहेत. जेवढं आपल्याला आजकाल संसदेतलं अधिवेशन गाजलेलं पाहायला मिळतं याचं कारण हे पण आहे की तिकडे विरोधकांची संख्या ही आता वाढलेली आहे. महाराष्ट्रात बरोबर उलट परिस्थिती आहे, पण ती गेल्या 2 वर्षांपासून आहे. आणि असं जरी असलं तरी सुद्धा आत्ताचं पावसाळी अधिवेशन हे फारच डल वाटतंय. आणि त्या अनुषंगाने ज्यांनी हे अधिवेशन कव्हर केलेलं आहे आपले वरिष्ठ सहकारी अभिजित सर आपल्यासोबत आहेत. तर तुम्हाला तरी या अधिवेशनाची अशी एक हेडलाईन द्यायची झाली तर तुम्ही काय हेडलाईन द्याल? कारण मला तर असं काहीच दिसत नाहीये की या अधिवेशनातला एक मुद्दा असा खूप गाजला, पक्षांतर ती बाहेर झालेली आहेत, पण अधिवेशनाची अशी म्हणून तुम्ही काय हेडलाईन द्याल? मला असं वाटतं की अधिवेशनाची हेडलाईन देणं अनुजा फार कठीण आहे. त्याचं कारण असं आहे की अधिवेशनात दरम्यान बऱ्याच गोष्टी घडल्या, पण त्याचा योग्य वापर करणं विरोधकांना जमलं का हा प्रश्न आहे. कारण 6 खासदार जे आहेत ते गेले अधिवेशनादरम्यान. अधिवेशनाच्या मध्ये म्हणजे सचिन अहिर सोडून गेले आणि ते उपसभापती झाले, म्हणजे ते पण अधिवेशनामध्येच घडले. टीईटीचा पेपर फुटला, तो पण अधिवेशनामध्येच फुटला. पाऊस झाला, त्याच्यानंतर आज आपण ज्याला चर्चा करतोय त्यावेळेला 6वा दिवस आहे. आज वसई विरार पाण्यामध्ये आहे. विरारची परिस्थिती अजून पण बिकट, आपण रोज कव्हर करतोय. त्याचा कुठला मुद्दा इथं कोणी काढलेला नाहीये. आपण ज्यावेळेला चर्चा करतोय त्याच वेळेला मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. 11 वर्षाचा विहान जो आहे तो सुद्धा त्या झाड पडून त्याचा मृत्यू झाला. पावसाळ्याच्या तयारीचा मुद्दा खूप गाजला, पण त्याचा मुद्दा नाही करता आला. म्हणजे इथं आंदोलनाला लोक नाहीयेत. म्हणजे इथं परिस्थिती अशी आहे की विरोधक आहेत की नाहीत असं वाटावं अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळं ह्याची जर हेडलाईन काय असेल तर मला असं वाटतं की विरोधकांनी बाय दिलेलं अधिवेशन, म्हणजे जशी मॅच बाय देतात तसं सत्ताधाऱ्यांना बाय दिलेलं अधिवेशन अशीच त्याची हेडलाईन करावी लागेल. ह्याच्यापेक्षा दुसरी वेगळी हेडलाईनच होऊ शकणार नाही. आणि सर्वाधिक जास्त काय गाजलं तर शरद पवारांची भेट. म्हणजे मला असं वाटतं की याच्या इतकं काय म्हणू आपण त्याला दुर्दैव काय असू शकत नाही की 3 पक्ष आहेत आणि कमी आमदार नाही आहेत. बघा, ह्यांना असं वाटतंय की 232च्या अगेन्स्ट आमचे केवळ 50 आहेत. माझं म्हणणं असं आहे की 50 आमदार ज्यावेळेला तुमचे निवडून आलेले आहेत त्यावेळेला तुमचा आवाज पण मोठा आहे, पण तो कधी ती जी गोष्ट होती ना की एक वडील असतात, मग एकीचं बळ समजावून देण्यासाठी ते आपल्या मुलांना एक काठी देतात, 5 मुलांना, मग ती लगेच तुटते. मग दुसरी एक परत एक काठी देतात आणि त्याची मोळी बांधतात आणि म्हणतात आता तोडून दाखवा. तर ते म्हणतात की नाही आता तुटत नाहीये. तर मग ते सांगतात की मॉरल ऑफ द स्टोरी की हे एकीचं बळ आहे. मला असं वाटतं की ह्यांना 50 जणांना एक काठी हातात देण्याची वेळ आलेली आहे आणि त्या 50 काठ्या एकत्र करून सांगण्याची वेळ आलेली आहे. यांचा एकमेकांवरचा अविश्वास ही सुद्धा एक वेगळी हेडलाईन आहे या अधिवेशनातली. माझं म्हणणं असं आहे की सत्ताधाऱ्यांनी काय केलं यापेक्षा विरोधकांनी कारण अधिवेशन असतंच यासाठी की सत्ताधाऱ्यांची कोंडी करावी. त्यामुळे हे बॅटल ग्राउंड जे आहे हे सत्ताधाऱ्यांचं ग्राउंड नाहीये, हे विरोधकांचं ग्राउंड आहे. तुम्ही म्हणता ना की आम्ही सभागृहात मांडू, रस्त्यावर भांडू, सभागृहात भांडू, हे ऑन रेकॉर्ड येतं ना. प्रत्येक गोष्ट ही इतिहासामध्ये नोंद होते. तुम्ही जे करता त्याचं, तुम्ही इथं संधी गमावली ना. तुम्ही काय केलं? तुम्ही काहीच नाही करू शकलात. माझं म्हणणं असं आहे की जर 100 पैकी जर मार्क द्यायचे असतील, म्हणजे अगदी चर्चेच्या सुरुवातीचा हे नको, अगदी आपण शेवटी पण करू, पण मला असं वाटतं की हा पेपरच जर काय त्यांनी बाय दिलेला असेल, जसा पेपर फुटलेला टीईटीचा होता, तसं मला असं वाटतं की हा अधिवेशनाचा फुटलेला पेपर आहे आणि त्याच्यातून त्यांना काहीही साध्य करता आलं नाही विरोधकांना. आणि मला असं वाटतं हे फार दुर्दैवी आपल्या सगळ्यांसाठी, महाराष्ट्रासाठी, जनतेसाठी. कारण सत्ताधाऱ्यांवरती चेक अँड बॅलन्स, लोकशाही म्हणजे सत्ताधारी विरोधक एकमेकांवरती चेक अँड बॅलन्स ठेवण्यासाठी असतात. विरोधक काही तसं काही प्रयत्न करताना पण दिसत नाहीत. म्हणजे मला असं म्हणायचं की ऍटलिस्ट ट्राय तर करा, करून तर बघा, तर ते पण नाही होते. तर ती एक सातत्यानं कंपॅरिझन होत राहते ना, तुलना होते की 2019 ते 22 मधले विरोधक फडणवीस विरोधी पक्ष नेते म्हणून, आणि बाकी त्यावेळेस सगळ्या विरोधकांनी घातलेला गोंधळ, पेनड्राईव्ह घेऊन यायचे, मग काहीतरी रोज नवनवीन घोटाळ्यांचे आरोप करायचे. आता तर विषय पण आहेत पण तरी ते हाती घेतले जात नाहीत. याचं प्रमुख कारण काय असू शकतं? म्हणजे मगाशी एकाने सांगितलं त्यानुसार की एक आमदार आपल्या नेत्याला सांगत होता की काय करायचं, निधी सुद्धा मिळत नाहीये वगैरे अशा ह्याने. तर
आणि काही लोकांचं असंही म्हणणं आहे, म्हणजे तुम्ही हे म्हणालेलं आहात, अनेक पत्रकार सुद्धा हेच म्हणतायत की विरोधक एकतर मॅनेज झालेले आहेत, हे स्वतः रोहित पवार म्हणाले आहेत की आमच्यातले बरेच जण भाजपसोबत जाऊन मिसळलेले आहेत, हे ते स्वतः म्हणालेले आहेत. दुसरे असे आहेत की ज्यांनी जुळवून घेण्याचा, पॅचअप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे पॅचअप करायची गरज का विरोधकांना भासतीये? विरोधकांना स्वतःला का असं वाटत नाही की आपण विरोधी पक्षाचं राजकारण करू शकतो? असं की राजकारणासाठी विरोधकांचं राजकारण करण्यासाठी कमिटमेंट लागते. ती कमिटमेंट भाजप नेत्यांनी दाखवली. इथं कमिटमेंट असणारे नेते काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडे आहेत का, हाच मुळात प्रश्न आहे. कारण तुम्हालाही कल्पना आहे की ज्या वेळेला तुम्हाला ही लढाई किती दिवसांची आहे हे माहीत नसतं, त्यावेळेला लढणं फार गरजेचं आहे. म्हणजे ती कधी संपणार आहे माहीत नाहीये. म्हणजे राजकारणामध्ये कुठल्याही पद्धतीनं तुम्ही भाकीतं करू शकता, पण ती खरी येतील त्याची काही गॅरंटी नाहीये. मला असं वाटतं की कमिटमेंट नाहीये, त्यांची स्वतःच्या विचारावरती कमिटमेंट नाहीये, त्यांची ते जे काही करतायत कृती त्याच्याबद्दल ते शुअर नाहीयेत की हे खरंच मी करतोय, ते विश्वासानं करतोय आणि ते बरोबरच आहे. मला असं वाटतं की ते ज्या दिवशी होईल त्या दिवशी इथलं चित्र वेगळं बघायला मिळेल आपल्याला. कारण असं आहे की निधी नाहीये, तर माझं म्हणणं असं की गप्प बसून निधी मिळाला का, तर इथले 80% लोक असं सांगतात की गप्प बसून पण नाहीच मिळतं ना. मग तुम्ही प्रश्न मांडून तरी कमीत कमी बघा तुमच्या भागातले, तर त्याच्याबद्दल काही होत नाहीये. दुसरी गोष्ट अशी आहे की गेल्या अधिवेशनामध्ये असं बघायला मिळायचं, पहिल्या 2 अधिवेशनामध्ये, की विरोधक उभे राहिले की समोरच्या बाजूने इतका गोंधळ घातला जायचा की त्याचा आवाजच दाबला जायचा. आणि काही लोक जे आहेत सत्ताधारी पक्षातले मंत्री आणि काही आमदार, ते त्यासाठीच आहेत की काय, म्हणजे ते गोंधळ मंत्री आहेत किंवा गोंधळ घालण्यासाठीच नियुक्त केले आहेत का, असं वाटावं अशी परिस्थिती होती. माझं म्हणणं असं की हे सभागृह जर चर्चेचं सभागृह असेल तर या बाजूने आणि त्या बाजूने, दोन्ही बाजूने तसं होतं कामा नये. आता हे फार अवघड आहे, अध्यक्षांच्या अधिकारांवर बोलता येत नाही आपल्याला, किंवा परत अजून प्रिव्हिलेज आणि या सगळ्या गोष्टी आहेत, त्यांचे प्रिव्हिलेजेस खूप आहेत. पण काल मला असं वाटतं की ते आसनावरती कोण होतं मला आठवत नाहीये, समीर कुणावर असतील मला वाटते, मला आठवत नाहीये, तर ते होते आणि ते अल्पकालीन चर्चा मागत होते. हे पावसाचं जे सगळं झालं आणि ते म्हणाले नाही उद्या ती शेड्यूल केलेली आहे. आणि मग ते त्यांना काही विरोधक ऐकत नाहीत असं बघितल्यानंतर नाना पटोले, आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, अमुक डमुक सगळे लोक वडेट्टीवर वगैरे उभे राहिले, गोंधळ घालला. मग लगेच तिकडून ते अध्यक्ष आले, बसले आसनावरती. आता मला तुमचं काय ऐकू येत नाही, मला बसल्यानंतर तुम्ही बसा मग मला ऐकू येईल. हे जे आहे हे काय तुम्ही शाळेत नाही आहात. मला असं वाटतं की अध्यक्षांनी सुद्धा थोडी ग्रेस ठेवली पाहिजे. या सभागृहामध्ये जर काही मिसिंग असेल, मिसिंगची खूप चर्चा आहे ना, त्याचा विषय मगाशी राहिला, तो मिसिंग लिंकचा पण एक विषय होता. काही मिसिंग असेल तर ग्रेस मिसिंग आहे. म्हणजे सगळे एकमेकांकडे एकतर संशयाने बघतात, जे संशयाने बघतात एकमेकांकडे त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये विश्वास नाहीये. विरोधक एकमेकांकडे पण संशयाने बघतात, विरोधातल्या विरोधातच. काँग्रेस एनसीपीकडे, एनसीपी काय राष्ट्रवादीकडे विरोधक म्हणजे ठाकरे, पवार आणि काँग्रेस, आणि तिकडे सत्ताधारी यांच्याकडे संशयाने बघतात. तिकडे सत्ताधाऱ्यांमध्ये ते आणि शिंदे एकमेकांकडे संशयाने बघतात. संशय कल्लोळ नाटक इथं बघायचं असेल तर या म्हणा इकडे प्रेक्षागृहात बसा, तुम्हाला लगेच लक्षात येईल. आपण बघितलं की काय परिस्थितीमध्ये आपण आहोत. मला असं वाटतं की ग्रेस नाहीये. मला असं वाटतं की लोकांनी टीका केली तर ती पचवण्याची क्षमता नाहीये, राग येतो, संताप अनावर होतो, आणि मग भाषा अशी केली जाते की आम्ही तुम्हाला बघून घेऊ वगैरे वगैरे. मला असं वाटतं की हे काही ते सभागृह नाहीये. आता आपण बसलो इथे, मला असं वाटतं यशवंतरावांचा पुतळा आहे, ते पहिले मुख्यमंत्री होते. तर एवढी उज्ज्वल परंपरा असलेलं सभागृह आहे, आणि सत्ता ही अशी गोष्ट आहे की तुम्ही ती अधिक काळ तुमच्या ताब्यात राहावी यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता, पण ती अनादी काळ तुमच्या ताब्यात राहील याची तुम्ही खात्री देऊ शकत नाही. आणि मला असं वाटतं की कुठल्याही पद्धतीची सत्ता असेल, केवळ या सभागृहातच नाही, अगदी व्यक्तिगत आयुष्यात सुद्धा तुम्हाला त्याचे अनुभव येतात. की एक खूप भारी शेर आहे त्यातला कि आदमी नहीं बोलता, आदमी के दिन बोलते हैं, और जब आदमी के दिन नहीं बोलते, आदमी कितना कुछ भी बोले कोई नहीं सुनता. मला असं वाटतं की या सभागृहामध्ये ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांचे दिवस आहेत, आणि ज्यांच्या हातात सत्ता नाहीये त्यांचं कुणी, कारण त्यांचे दिवसच नाहीये, त्यांचं कुणी ऐकायला पण तयार नाहीये. हा प्रॉब्लेम आहे. पण कमिटमेंट नाहीये, प्रश्नासाठी भांडण्याची कमिटमेंट नाहीये, लुटूपुटूची भांडणं खेळतात. पण
पण हे कारण फक्त विरोधी पक्ष नेतेपद नाहीये म्हणून जास्त प्रामुख्याने दिसते. कारण संसदेमध्ये असं आहे की राहुल गांधी बोलतात, किमान त्याच्यामध्ये विरोधक सगळे एकवटलेले दिसतात. आणि राहुल गांधींकडे विरोधी पक्ष नेतेपद असल्यामुळे त्याच्यासोबत त्यांच्याकडे येणारी जी आयुध आहेत त्याचा त्यांना विरोधी पक्षाचं राजकारण करण्यासाठी पुरेपूर फायदा होतो. इथे आता असं आहे की विरोधी पक्ष नेताच नसल्यामुळे कोणा एकाच्या पाठी सगळे विरोधक असं ते चित्र तयार होत नाहीये. त्याच्यामुळे प्रत्येक जण येतो आणि आपापल्या पद्धतीने त्याला जे राजकारण करायचं ते करून मोकळा होतोय. ते हे पण त्यातलं एक महत्वाचं कारण ठरतं का? महाविकास आघाडी म्हणून एकी दिसत नाही, पायऱ्यांवरची आंदोलनं कमी झालेली आहेत, बैठकांना आमदारच दांड्या मारतायत आणि बडे बडे आमदार सुद्धा दांड्या मारतायत. हे सगळं काय म्हणजे हे काय चाललंय विरोधकांचं? पायऱ्यांचा ताबा सत्ताधाऱ्यांनी घेतलाय. काल सरोज अहिरे बसल्या होत्या, आज सुहास कांदे बसले होते. सगळे सत्ताधारीच आंदोलन करतायत. मला असं वाटतं पायऱ्यांवरचे आंदोलन विसरून जाऊ. माझं तिथं नाही. त्यावेळेला पण शिवसेनेनेच आंदोलन केलेलं होतं साताऱ्याच्या प्रकरणात. करेक्ट, हा करेक्ट. तर ते विसरून जाऊ, कारण त्यांनी काय फार फरक पडत. ते कॅमेऱ्यासाठीचे आंदोलन आहेत, ठीक आहे. ते आपल्यासाठीच आहे की 10-20 मिनिटं त्याचं लाईव्ह वगैरे होतं वगैरे, ठीक आहे. आतमध्ये तुम्ही काय करता हे महत्वाचं आहे ना. आतमध्ये आता गेल्याला पण शिवसेनेने आंदोलन केलं, त्या एसपी विरोधात एवढं सगळं. ते शंभूराज देसाई, मकरंदबा पाटील, स्वतः उपमुख्यमंत्री बोलले आणि निलंबित करा, आत्ताच्या आत्ता सस्पेंड करा, याव करा. त्या मुख्यमंत्री काय म्हणाले? त्या नीलम गोऱ्हेने आदेश दिला की त्याला सस्पेंड करा. मुख्यमंत्री म्हणाले असं कोणी सांगून काही सस्पेंड होत नाही, तो सरकारचा अधिकार आहे. सूचना ओके, सरकारचा अधिकार आहे. काय झालं? त्यांना सांगली जिल्ह्याचा एसपी करण्यात आलं. काही असं नाहीये. ऍब्सोल्यूट पॉवर जी असते ती माणसाला थोडं, ते जो हे आहे सेईंग आहे इंग्लिशमध्ये, ऍब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ऍब्सोल्युटली. इथं ऍब्सोल्यूट पॉवरचा पण प्रश्न आहे ना. 132 आमदार आहेत. काय उद्या जर समजा भाजपला वाटले की नाही आपल्याला एकट्याला सरकार चालवायचं, काय अवघड आहे? 13 आमदार लागतात. ऍक्च्युअली अपक्ष वगैरे धरून 138 आहेत त्यांच्याकडे. मग किती लागतात? म्हणजे 7 आमदार लागतात. मला असं वाटतं की आत्ताचं ज्या पद्धतीचं राजकारण आहे आणि मुख्यमंत्र्यांचा जो वचक आहे विरोधी पक्षांवर आणि शिंदेच्या पण, आणि मी मागे पण म्हटले की ते सगळे पक्ष हाताळतात योग्य पद्धतीने, तर ते बघितलं तर लिटरली 5 मिनिटाचं म्हणण्यापेक्षा 5 सेकंदाचं काम आहे. त्यामुळे ऍब्सोल्यूट पॉवर असल्याचा पण हा परिणाम आहे. आणि तू जे म्हणालीस की विरोधी पक्ष नेता नाही, विरोधी पक्ष नेता नसल्याचा काही प्रमाणात फरक पडतो, कारण त्याला प्रिव्हिलेजेस आहेत. त्याला तुम्ही विरोधी पक्ष नेता सभागृहामध्ये नोटीस देऊ शकतो, विरोधी पक्ष नेत्याला बोलण्याचा अधिकार आहे, त्याला वेळेचं बंधन ज्या एरवी टाकलं जातं, त्याला ज्या पद्धतीनं अध्यक्ष इथल्या आमदारांशी बोलतात, वरिष्ठ आमदारांना पण बोलतात, तर मला असं वाटतं की ही जी पद्धत आहे तर ती मला असं वाटतं की ती विरोधी पक्ष नेत्याबरोबर बोलताना असं नाही वागू शकत चेअरवरचा माणूस पण. कारण जितके अधिकार चेअरला आहेत तर मला असं वाटतं तितकेच प्रबळ अधिकार, तितकेच म्हणजे तसे नाही पण तितकेच प्रबळ अधिकार विरोधी पक्ष नेत्याला पण आहे. आठवत असेल तुम्हाला पण की ज्यावेळेला 19 ते 24 ज्यावेळेला विरोधी पक्ष नेतेपद नव्हतं काँग्रेसकडे किंवा कोणाकडेच नव्हतं, त्यावेळेला ओम बिर्ला कशा पद्धतीनं वागत होते, आणि ज्यावेळेला 24ला विरोधी पक्षनेता आला सभागृहामध्ये, त्याच्यानंतर झालेला सभागृहाचा बदल बघा तुम्ही. सभागृहानं अविश्वास प्रस्ताव आणला अध्यक्षांवर, हा तो बदल आहे. ताकद आहे त्या पदामध्ये, ते नामदारी नाहीये आणि म्हणून तर करत नाहीयेत. आणि ते प्रत्येक अधिवेशनात सांगतात नाही यावेळेला करणार, आणि हे मग आशेवर राहतात. मग ते काय टीका करताना पण मग जरा जपून, ते पद तर मिळणार आहे, ते देतो तर म्हटले तो वगैरे वगैरे. अरे भूल जावा, नाही मिळणे वाला आहे. तुम्ही, माझा उलटा प्रश्न आहे. आता तू मला सांग की सभागृहामध्ये अशी परिस्थिती काय, ग्राउंडवर तरी कोणी भांडते का? तू एवढं 6 खासदार जिथं गेले, तर 6 खासदारांच्या ठिकाणी तुम्ही गेलात आणि तुम्ही कव्हर केले. बेल इन द फायर किंवा ती आग जी आहे की तुम्ही अशा पद्धतीचं राजकारण करताय आणि त्याला ते सहन होणार नाही. भाषणं पण मी बघितली, मला फार माहिती अशी हे नाही वाटली. काय काय वेळेला ते संजय राऊत उभे राहूनच काहीतरी थोडी हवाबाजी होते जरा वातावरण बाकी आय डोंट केअर, मला माहित नाही. पण विरोधी पक्षाने त्याचा परिणाम इथं पण जाणवतो आणि तो ग्राउंडवर पण जाणवतो. ग्राउंडवर तुम्ही बघितलं, जर शिवसेनेकडे विरोधी पक्ष नेतेपद असतं तर ग्राउंडवरची परिस्थिती पण वेगळी असते आणि सभागृहातली तर निश्चित असते. इथं आता असं आहे की सर्वात मोठा पक्ष शिवसेना आहे. शिवसेना, मग 16 काँग्रेस, 20 शिवसेना, 16 काँग्रेस आणि 10 राष्ट्रवादी. त्या 10तले 4 तर सोलापूर ऑलरेडी म्हणजे त्याच बाजूला असतात. ते आपल्याला सांगतात बाहेर आलेल्या, काय नाही हो, काय नाही, काय तुम्हाला सांगू का, काय ठोल नाही. ते तुम्हाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतात की बघा आता आमच्याकडे कसा ऑप्शनच नाहीये, आम्हाला जावंच लागेल आणि मग आम्हाला आता काय करायचं.
तुम्हाला तर तुम्हाला माहितीच होतं ना शरद पवारांचं तिकीट घेताना की या राज्यामध्ये किंवा उद्धव ठाकरेंचं तिकीट घेताना किंवा काँग्रेसचं तिकीट घेताना या राज्यामध्ये शिवसेना, शिंदे, अजित पवार आणि फडणवीसांची सत्ता आहे आणि ते प्रबळ आहेत आणि केंद्रामध्ये पण त्यांची सत्ता आलेली आहे. ठीक आहे, त्यांची संख्या कमी झाली असेल तर चॅलेंज तर तुम्हाला तिकीट घेताना पण माहिती होतं. व्हॉट माय पॉईंट. तर तुम्हाला आता वाटतं की नाही आता अवघडच आहे वगैरे वगैरे. अभिजित पाटील आता हे करतात. मला ते पंढरपूरचं मी उदाहरण म्हणून सांगतो. अभिजित पाटलांच्या कारखान्यावर कारवाई झाली होती आणि ते सरोवर हॉटेलला आले होते भेटायला लोकसभेच्या वेळेला आणि मग ते त्यांना शिखर बँकेतून इथे मदत हवी होती. मग त्यांनी कारवाई केली होती. मग ते बोलणं झालं, सगळं झालं. मग त्यांना मदतीचं आश्वासन मिळालं. मग ते झालं. मग त्यांचं क्लिअर झालं पुढे. पण ते भविष्यात त्यांचे पण राजकीय ॲस्पिरेशन होते. मग ते भाजपकडून त्यांना नाही शक्य झालं लढणं. राष्ट्रवादीकडून लढले शरद पवारांच्या, निवडून आले. मग त्यांना माहिती होतं की नाही की चॅलेंजिंग आहे. तुम्ही केवळ लोकसभेला पाठिंबा द्यायचा प्रयत्न जरी केलात तरी तुमच्यावर कारवाई झाली होती. आता तर तुम्ही तिकीट घेऊन निवडून आलात तर मग चॅलेंज तर आहेच ना. माहिती असून सुद्धा तुम्ही जर मग माझं म्हणणं असं आम्हाला कशाला कन्व्हिन्स करता. तुम्ही तुमच्या मतदारसंघात जाऊन कन्व्हिन्स करा. तुम्ही उल्लेख केला त्या पद्धतीने की शिवसेनेच्या त्या दौऱ्यांदरम्यान म्हणजे तिथे सुद्धा महाविकास आघाडी एकत्र नाही दिसली अशा अर्थाने की शेवटी काँग्रेसच्याच अनेक मतांनी सुद्धा हे खासदार निवडून आले होते ना शिवसेनेचे मराठवाड्यामध्ये. असं नव्हतं की फक्त एकट्या युबीटीच्या जोरावर निवडून आलेले होते. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसची सुद्धा साथ होती. मग तो काँग्रेसमध्ये का दिसून आला नाही? का काँग्रेसला असं वाटलं नाही की आपल्याही लोकांनी तिकडे जायला हवं होतं आणि ते महाविकास आघाडीचं म्हणून तिकडे एक आंदोलन किंवा तो निषेध व्हायला हवा होता. तो कुठल्याच स्वरूपानं तेवढा प्रकर्षानं जाणवला नाही आणि त्याच्यानंतर मग रोहित पवारांनी त्याच वेळेला संभाजीनगरमध्ये एक वेगळंच आंदोलन केलं. सो हे सगळे आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने चुली मांडायचा प्रयत्न करतायत. एक त्यातली महत्वाची गोष्ट आहे की आता आपण ज्यावेळेला पाहतोय विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष बऱ्याचदा सांगतो की आघाडी सरकार असताना सुद्धा असंच झालं होतं, तसंच झालं होतं. मग सत्ताधारी पक्षाने त्यावेळेला काय केलं होतं हे विरोधी पक्षाने अभ्यास करून ठेवलेला होता. म्हणून त्यांना आज माहिती की सत्तेत आल्यानंतर आपण काय काय करायचंय. स्वतःची एक शैली आहेच पण त्यांना हेही माहितीये की ह्यांनी सत्तेत असताना काय केलेलं होतं आणि आपण पण आता तसंच त्यांना तो धडा शिकवणार. अशा बऱ्यापैकी अॅटिट्यूडमध्ये ते बऱ्याचदा पाहायला मिळतात. हेच विरोधी पक्षाकडनं सुद्धा खरं तर अपेक्षित होतं की त्यावेळेला त्यांनी सत्ताधारी पक्षात असताना बघायला हवं होतं की भाजप विरोधी पक्षात असताना कसं काम करतोय. ते कॉम्प्रोमाइज होत नव्हते किंवा निधी आता कळतच आहे की तेव्हाही निधी कमी प्रमाणात दिलाच जात होता तरी सुद्धा ते त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्या तडजोडी केल्या नाहीत. जर त्यावेळेला त्यांनी अभ्यास करून ठेवला असता की विरोधी पक्षात असताना कसं राजकारण करायचं, आज तर कदाचित त्यांना विरोधी पक्षात असल्यानंतर कशा पद्धतीने विरोधी पक्ष म्हणून लढा द्यायचा आहे हे त्यांना समजू शकलं असतं. पण कदाचित त्यावेळेला तो कॉन्फिडन्स असावा की आपण सत्तेतच बसणार आहोत. आता हे म्हटलंच जातं की सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊन आलेला नाहीये. हे जसं त्यावेळेला कळलेलं नाही तसं ते यावेळेलाही कळावं. कारण बऱ्याचदा याच तक्रारी असतात की बोलू दिलं जात नाही वगैरे वगैरे. ठीक आहे, भाषणं तरी तुम्ही ऐकली सगळी तर तुम्हाला कुठलं भाषण असं वाटलं की अरे काय भाषण झालं विरोधकांचं म्हणजे सभागृहात म्हणजे तुम्ही तर आपण युट्यूबवर तर सगळे फॉलो करतो जरी तुम्ही रोज नसाल येत पण तुम्ही फॉलो तर करता ना. कुठलं असं वाटलं की अरे फार भारी? नाही तेच होतं ना, प्रत्येक जण आपापल्या सोयीने म्हणतो ना. ते विरोधी पक्ष नेता म्हणून असं होणारं भाषण त्या दृष्टीने ते गाजत नाही. जसं आता राहुल गांधींचं लोकसभेतलं गाजतं तसं वेटेज इकडे मिळत नाही. रोहित पवार आपल्या दृष्टीने मांडणार, पटोले आपल्या दृष्टीने मांडणार, भास्कर जाधव आपल्या दृष्टीने मांडणार, आदित्य ठाकरे आपल्या दृष्टीने मांडणार. प्रत्येकाची एक वेगवेगळी शैली आणि ते त्या दृष्टीने मांडत असतात. तुम्ही मिसिंग लिंकचा उल्लेख केलात म्हणून आज तिकडे भास्कर जाधवांनी तो मांडलाय मुद्दा. पण समोर आता फक्त शिवेंद्रराजे भोसले होते, अर्थात ते मंत्री आहेत, ते एक होते आणि बहुतेक भुजबळ होते. बाकी सगळे हा सगळा खूप मेजर प्रॉब्लेम काय झालेला आहे की या सभागृहाची जी मर्यादा आहे ना ती मर्यादाच मला असं वाटतं की ती भंग पावलेली आहे. त्याचं कारण असं सांगतोय की अध्यक्षांना काल आदेश द्यावे लागले की जर पुढच्या अर्ध्या तासामध्ये नाही आले अधिकारी प्रेक्षागृहामध्ये त्या याच्यामध्ये तर कारवाई करू. आणि मग तुम्हाला आश्चर्य वाटेल की सीएस पासून सगळे धावत पळत इथे पोहोचले. ज्या विभागाचा प्रश्न आहे त्या विभागाचे अधिकारी येत नाही, मंत्रीच नसतात. अशी एकनाथ शिंदे स्वतःच्या खात्याचे उत्तर कोण देणार हे पहिल्याच दिवशी ह्याला तू ह्याचं उत्तर तू देणार, त्याचं उत्तर तू देणार. माझं म्हणणं असं आहे की मग ते मंत्री वर्षभर कारभार सांभाळतात का? नाही सांभाळत ना. मग तुमची जबाबदारी जशा पद्धतीनं आहे तर तुमची उत्तर देण्याची पण जबाबदारी आहे. इथं काय आहे की इथं सगळ्यांना उत्तर द्यायचे नाहीत, सगळ्यांना वरचा पॅटर्न फॉलो करायचा आहे, उत्तर कोणाला द्यायचं नाही. मुख्यमंत्र्यांची गोष्ट आहे, मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं नाही. येऊन 293च्या चर्चेला उत्तर दिलं मुख्यमंत्र्यांनी, ग्रहच्या ह्याला उत्तर दिली. माझं म्हणणं असं आहे की उत्तर द्यायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी जी जबाबदारीनं काय म्हणतात त्याला बघा त्यांच्या भाषेबद्दल ते काय बोलले, संतापत त्याच्याबद्दल चर्चा होऊ शकेल. ते कोणाला आवडलं नाही आवडलं सगळ्या गोष्टी. एकनाथ शिंदे उत्तर द्यायलाच येत नाहीत. हे काय प्रकरण आहे? या अधिवेशनात भाषण किती अधिवेशनं झाली? पण या अधिवेशनात नाही 3 आठवड्यांचं. हा म्हणजे तुम्ही असं काय झालं की येणार नाही. आणि मग तुमच्या आमदारां तुमच्या सत्तेच्या ह्याच्यामध्ये काय घोळ झाला साताऱ्यात
की तुम्ही सकाळी 8:30-9 वाजता धावत पळत येणार आणि तिथं असं झालं तसं झालं, याला अर्थ नाही ना. तुम्ही लोकांच्या प्रश्नाला पण उत्तर दिली पाहिजेत. तुमच्याकडे खाती आहेत महत्वाची, असं माझं म्हणणं आहे की ते ही पद्धत आणि ही बरी नाहीये. मला असं वाटतं की ही वरिष्ठ लोक आहेत. जितका आता ते म्हणतात ना की आजकाल एक फॅशन आहे की त्यांचा इतका अनुभव आहे की इथं जे वरिष्ठ पत्रकार आहेत 40-40 वर्ष काम करणारे, तेवढ्या वेळेचं त्यांचं राजकारण आहे. पण मग ती लोक पण ऑब्झर्व्ह करतायत ना की काय बदल झालाय. 40 वर्ष कव्हर करणारे पण बदल करतायत की 40 वर्षात तुमच्यात काय बदल झालाय. ठीक आहे की बाकीचे लोक जे आहेत ते अजून त्यांचा अनुभव कमी पडत असेल अगदी आपल्या सह, पण ते लोक ऑब्झर्व्ह करत, ते सांगतायत, ते आपल्याशी पण बोलतायत. तर ते मला असं वाटतं की असं नाही असायला पाहिजे की सभागृहामध्ये मंत्री बसत नाहीत, सभागृहामध्ये आमदार बसत नाहीत, सभागृहामध्ये विरोधी पक्ष पण बसत नाही. विरोधी पक्षातल्या हार्डली 8-10 जण बसतात, आहेतच 50 जण, 8-10 जण बसतात आणि तिकडचे 25-50 जण असतात 200 मधले. काय म्हणजे कसं चालणार. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की विनंती आहे मुख्यमंत्र्यांनी कंपल्सरी केलं पाहिजे सगळ्या पक्षातल्या लोकांनी, सगळ्या नाही पण सत्ताधारी पक्षातल्या आमदारांना आणि मंत्र्यांना कंपल्सरी केलं पाहिजे, अधिकाऱ्यांना कंपल्सरी केलं पाहिजे की तुमचा प्रश्न तुम्ही बसा, आणि आमदारांनी कंपल्सरी बसलं पाहिजे. अजित पवार होते त्यावेळेला यू वोंट बिलीव्ह, अजित पवार सकाळी 10 वाजता 11 वाजता सभागृह चालू झालं. ते यायच्या आधीच तर 8 वाजता यायचे स्वतः, त्या आधी भेटी गाठी फायली हे ते सगळं. ते 11 वाजता सभागृहात बसले. शेवटचा माणूस भाषण करेपर्यंत अजित पवार सभागृहात असायचे. त्यांच्या पक्षातला नवीन आलेला आमदार त्याला बोलण्याची संधी मिळावी यासाठी ते प्रयत्न करायचे, आणि त्याचं भाषण मी ऐकतोय हे गांभीर्य त्याला असायचं की आपलं भाषण आपल्या पक्षाचा प्रमुख ऐकतोय, हे गांभीर्य असायचं. काय गांभीर्यच नाही कोणाला काय. अजित पवार खरं तर विरोधी पक्षनेते झाले गमतीचा भाग, सॉरी, या अख्ख्या सभागृहामध्ये पहिलं अधिवेशन जे झालं दादा गेल्यानंतरचं मार्चमध्ये बजेट अधिवेशन, त्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये दादांची आठवण आहे. अख्ख्या 3 आठवड्यामध्ये मला कुणीही दादांची आठवण काढताना दिसलं नाही. तुम्ही आहात तोपर्यंत आहात, तुम्ही ज्याला नाही आहात हे म्हणजे व्हॉट इज द रियालिटी ऑफ लाईफ. शोकांतिका म्हणजे हेच तर आहे. म्हणजे तुम्ही आहात तोपर्यंतच आहात, तुम्ही नाही आहात त्यावेळेला तुम्ही विस्मृतीच्या पण पलीकडे कुठेतरी आहात. खाजगीमध्ये बोलताना म्हणतील दादा होते तेव्हा आमचा पक्ष असा नव्हता, ते त्यांचा वैयक्तिक त्यातला हे आहे, काय म्हणतात त्याला, उमाळा असेल किंवा फायद्याचा भाग असेल की हा आपला पक्ष असा नसता राहिला, आपल्याला ताकद मिळाली, आपल्याला निधी मिळाला असता. त्यांना दादांची आठवण एकच येते. अर्थ खात्याचं काय म्हणलं की म्हणतात आता काय ते दादा होते तेव्हा त्याच वेळेला येते. अर्थ म्हणलं की त्यांना अर्थ खातं म्हटलं की दादांची आठवण येते. एकाने पण नाही विचारलं इथे, म्हणजे एकाने पण नाही त्याच्याबद्दल बोललं कोणी काही इथे. असंच आहे म्हणजे लोक. तर हा एकंदरीत अधिवेशनाचा सारांश सांगण्याचा प्रयत्न होता, आणि जसं आम्ही म्हणालो की ह्याची एकतरी अशी हेडलाईन व्हावी अशी काहीच घटना या संपूर्ण अधिवेशनातली नाही. रॅदर पक्षांतर या काळात जी झाली तीच जास्त गाजली. अधिवेशनात जर सभागृह ज्यांनी कोणी पाहिली असतील, मी तरी फार क्वचित प्रसंगी पाहिलेली आहेत, अगदी 2 हातांवर मोजण्या इतकी, पण जे रोजच्या रोज बघतायत त्यांना सुद्धा असंच वाटतं की या संपूर्ण अधिवेशनामध्ये आतलं सभागृह हे बऱ्याचदा आपल्याला ओसाडच पाहायला मिळतं. म्हणजे फार तुरळक सत्ताधारी बाकांवर सुद्धा आणि विरोधी बाकांवर सुद्धा फार तुरळकच आमदार तिथे उपस्थित असतात. फार क्वचित प्रसंगी अगदी मुख्यमंत्री आले, उपमुख्यमंत्री आले, तेवढ्यापुरतं ते सभागृह लगेच भरून जातं आणि त्याच्यानंतर ते परत सगळे आमदार निघून गेलेले असतात. अशीच परिस्थिती आहे. आणि जेव्हा की आपण आमदारांची संख्या वाढवण्याचे आता सगळे विधेयक आणणार आहोत, खासदारांची संख्या वाढवणारं विधेयक आणणार आहोत, तर त्याच्यात सगळ्यात कळीचा मुद्दा हा असणार आहे की सभागृह चालवण्यासंदर्भातले सुद्धा काहीतरी त्याच्याबद्दल सुद्धा विचार हा व्हायला हवा. असं नाहीये की विरोधक अगदीच शून्यावर आहेत, पण त्यांच्याकडनं अपेक्षित असलेली तेवढीही कामगिरी होत नाहीये, आणि सेम ही गोष्ट सत्ताधाऱ्यांना सुद्धा लागू होते. अगदी अध्यक्षपदावर जे बसतायत, तालिका अध्यक्ष असतील त्यांच्या बाबतीत सुद्धा थोड्याफार प्रमाणात ती लागू होते. इतरही असे अनेक विषय आहेत जे आपण, मला असं वाटतं की बऱ्याचदा ते रिपिटेटिव्हली हाती घेतले जातात. कारण गेल्याही अधिवेशनाच्या वेळेला मिळालेले होते त्यावेळेला सर अभिजित सर म्हणजे आणि हर्षदा आणि ऋत्विक यांनी हेच मुद्दे साधारणतः मांडलेले होते. म्हणजे मला असं वाटतं त्याचा हा सेम पार्ट 2 आज फक्त झालेला आहे. तर अशा पद्धतीने हा अपेक्षाभंग आपल्याला अधिवेशनात पाहायला मिळतोय. किमान ग्राउंडवर तरी महाविकास आघाडीची एकी दिसावी, आणि सत्ताधारी सुद्धा या दृष्टीने स्वतःमध्ये काही सुधारणा करतील का याची अपेक्षा आपण आता हिवाळी अधिवेशनात ठेवूया. आणि या आतापर्यंतच्या अधिवेशनात खास करून आता अंतिम आठवडा प्रस्ताव वगैरे या सगळ्या गोष्टी होतील, तर ती सुद्धा भाषणं तुम्हाला मुंबई तकच्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ सेक्शनमध्ये पाहता येतील. असेच विविध चर्चेचे मुद्दे तुम्हाला लाईव्ह सेक्शनमध्ये सुद्धा पाहता येणार आहेत. तुमच्या सुद्धा प्रतिक्रिया कळवत राहा. अधिवेशनाच्या दृष्टीने एखादा मुद्दा आम्ही हाती घ्यावा असं तुम्हाला वाटत असेल तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला सोशल मीडिया हँडलवर टॅग करून सुचवू शकता. तुर्तास आता इथेच थांबतोय. कॅमेरामन सचिन सावंत आणि राजू इनामदारसह मी अनुजा, मुंबई तक.